हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. गरमीचे दिवस चालू झालेले आहेत आणि आता आंब्याचा पण सीझन आहे. कैऱ्या यायला लागल्यात मार्केटमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्ह. त्यासाठी मी मार्केटमधून कैऱ्या आणल्या होत्या. त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि ह्या 1 वाटीने मी गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी इलायची आणि मीठ घेतलेलं आहे. एकदम कमी साहित्यामध्ये खूप छान आणि मस्त. आणि गूळ तसा पण आरोग्यासाठी खूप छान असतो. त्यामुळे गूळ वापरला तर खूप छान असतं. डायबिटीसवाल्या माणसं पण पिऊ शकतात. त्या लोकांना पण ते चालू शकतं. आता मी ह्या कैरीची सर्व वरची साले काढून घेणार आहे आणि त्यानंतर त्याचे बारीक-बारीक तुकडे करणार आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून मी ते शिजवायला थोडा वेळ ठेवून देणार आहे. आता ह्यावर झाकण ठेवलं. कैरी खूप छान मस्तपैकी मऊसूत शिजून झालेली आहे. आता त्याला थंडगार झाली आहे. त्यामध्ये मिक्सरमध्ये घालून मी त्याला आता ब्लेंड करणार आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही जेवढं हवं तेवढं गूळ टाकू शकता. मला जरा गोडच आवडतं, त्या हिशोबाने मी गोड टाकलेला आहे. याऐवजी साखर पण टाकू शकतो, पण गूळ आरोग्यासाठी चांगला असतो आणि खूप छान असतो. आणि गरमीच्या दिवसामध्ये बाहेरून आल्यावर असं गूळ असलेलं कैरीचं पन्ह प्यायल्यानंतर खूप छान आणि मस्त वाटतं. त्यामुळे तुम्ही गूळ जास्त करून प्रेफर केला तर खूप छान होईल. आता हे त्याला मी छानपैकी ब्लेंड करून घेणार आहे. एकदम बारीक करून घेणार आहे. आणि गरमीच्या दिवसामध्ये हे खूप चांगलं लागतं, टेस्टी लागतं. घरच्या घरी बनवलेले त्याची मजाच काही और असते. बघा याचा कलर किती सुंदर आणि मस्त आलेला आहे. आता मी तुम्हाला एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकते आणि तुमच्या आवडीनुसार मी ह्याच्यामध्ये 4-5 चमचे टाकलेला आहे पन्ह. तर तुम्हाला जसं गोड आवडेल, कमी गोड आवडेल त्यानुसार तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि याचा कलर पण मस्त खूप छान आणि सुंदर आलेला आहे. मस्तपैकी थंडगार पाणी त्यामध्ये ओतल्यानंतर इतकं टेस्टी आणि सुंदर होतं पन्ह. खूप छान होतं. मार्केटच्या पन्ह्यापेक्षा आपलं घरच्या घरी बनवलेलं पन्ह 1 नंबर असतं. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला, माझ्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.